एक वाटी छोट्या तुरीची डाळ घ्यायची आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची, अर्धी वाटी मसुरीची डाळ घ्यायची आणि ती डाळ स्वच्छ वगैरे धुवायची. धुतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक टमाटर चिरून टाकायचं आणि ती डाळ 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायची. वरण वगैरे शिजलेलं आहे. आता गॅसवर पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये 2 मापं तेल टाकलेलं आहे, 2-3 मापं तेल टाकलेलं आहे. मोहरी टाकली अर्धा चमचा, जिरे टाकले, एक कांदा टाकला, आणि दोन कढीपत्त्याची पानं टाकली आणि चमच्यानं हळद टाकली. थोडीशी चिमूटभर हळद टाकली, धनिया पावडर टाकलं, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकला, एक चतुर्थांश बिर्याणी मसाला टाकला, नंतर लसणाची 1 गड्डा लसणाचा बारीक ठेचून टाकला. 4-5 चिंचेचे बोटकं वगैरे भिजू घातले आणि त्याचा असा रस काढला. अंबारी 1 चमचा चटणी टाकली, चिंचेचं पाणी टाकलं, पिलेलं आहे, आणि वरण टाकलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं गरम पाणी वरणामध्ये टाकलं आणि 1 चमचा साखर टाकली आणि आपल्याला जर आवडत असलं तर गूळ वगैरे टाकायचा, थोडासा छोटासा खडा. आणि आपलं वरण खट्टा मिठा किती छान होतं. आणि वरणाला उकळी आल्याच्या नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची. वरणाला उकळी आल्याच्या नंतर वरून कोथिंबीर वगैरे टाकायची. एक चमचा मीठ टाकायचं. असं झाकण वगैरे ठेवायचं. 2 मिनिट उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा. आपलं खट्टा मिठा वरण